Hello everyone, welcome to the Ajudisha. Today we are going to learn class 7th, 14th chapter, Algebraic Formula Expansion of Squares in Practice Set 50. आज आपण 14 चॅप्टरला स्टार्ट करणार आहोत. हा चॅप्टर एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर्सच्या बेसवरती आहे. या ठिकाणी मी तुम्हाला हे दोन फॉर्म्युले दिलेले आहेत. हे फॉर्म्युले आपल्याला प्रॅक्टिस सेट 50 सोडवताना यांचा यूज करायचा आहे. आता हे फॉर्म्युले समजून घेऊयात आणि त्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व्ह करताना या फॉर्म्युल्याचं कसं इम्प्लिमेंट करता येईल आपल्याला ते आपण आज या ठिकाणी शिकणार आहोत. सो स्टार्ट करूयात आपण हे फॉर्म्युले. आता काय केलं आहे, मी हा जो फर्स्ट फॉर्म्युला आहे तो लिहून घेतलेला, तो मी इथे खाली घेते तुम्हाला समजून सांगण्यासाठी. या ठिकाणी काय आहे, ए प्लस बी स्क्वेअर, हा जो ब्रॅकेट आहे त्याचा स्क्वेअर आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता याला काय म्हणायचं आपण, ए प्लस बी द होल स्क्वेअर. याला काय बोलायचं, ए प्लस बी द होल स्क्वेअर. म्हणजे काय असेल, होल म्हणजे काय, पूर्णचा स्क्वेअर. सो या ठिकाणी आपण काय करणार आहोत, आता ए चा स्क्वेअर आहे म्हणून ही फर्स्ट टर्म आहे. सो आपण या ठिकाणी काय करून घेऊयात, ए चा स्क्वेअर. ओके, आणि काय आहे हा बी चा स्क्वेअर. सो आपण या ठिकाणी आपण काय करून घेऊयात, आधी बी चा स्क्वेअर करून घेऊयात. जी काय मधली टर्म आहे ती दोघांची सेम असेल. या ठिकाणी बघा आता ए मायनस बी द होल स्क्वेअर. सो या ठिकाणी पण आपण बघूयात ए चा स्क्वेअर असेल आणि या ठिकाणी काय आहे, बी चा स्क्वेअर सेम असेल या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युलामध्ये. आता बघा या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी काय आहे 2ab. सो काय करता येईल आपल्याला, हे प्लसचं प्लस, एक मिनिट आपण एक करूयात आपण 2ab. या ठिकाणी प्लसचं साईन आहे, सो आपण या ठिकाणी प्लसचं साईन टाकून घेऊयात. आता या ठिकाणी पण सेमच राहील 2ab, बट या ठिकाणी काय आहे, मायनसचं साईन आहे म्हणून आपण या ठिकाणी मायनसचं साईन करून घेऊयात. हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी ॲज इट इज आहेत, बट यामध्ये काय होईल, प्लस आहे म्हणून इथलं साईन चेंज होईल आणि या ठिकाणचं एक साईन चेंज होईल. बाकी तुम्हाला हे फॉर्म्युले आता एक्झाम्पलमध्ये कशा प्रकारे आपल्याला यूज करायचे आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. आपण काय करूयात, आपण स्टार्ट करूयात आता प्रॅक्टिस सेट 50ला. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन आहे एक्सपांड. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, त्यांनी फर्स्ट एक्झाम्पल दिलेला आहे 5a प्लस 6b द होल स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचंय, कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा करायचा आहे ए प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता हे जे आहे ना 2ab, याच्यामध्ये काय असतं, मल्टिप्लिकेशनचं साईन असतं. यामध्ये काहीच दिलेलं नाही म्हणून आपण काय करणार आहोत, मल्टिप्लिकेशनचं साईन समजून घ्यायचं. सो या ठिकाणी आता काय करावं लागेल आपल्याला, आता हे आपण एक्झाम्पल या ठिकाणी लिहून घेऊ 5a प्लस 6b. आता काय करता येईल आपल्याला, हे जे आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, यामध्ये आपली फर्स्ट टर्म काय आहे 5a. सो आपण 5a स्क्वेअर करून घेऊ प्लस, आता काय म्हणता येईल आपल्याला 2ab, म्हणजे हे दोन्ही टर्म आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत. 2 इंटू 5 इंटू 5a प्लस इंटू 6b. आलं लक्षात, प्लस बी स्क्वेअर आहे म्हणजे आपली सेकंड टर्म काय दिलेली आहे या ठिकाणी 6b स्क्वेअर. आता याला आपल्याला सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. 5a मीन्स काय असेल आपलं, 5 चा स्क्वेअर काय असेल आपला 25 स्क्वेअर, 25a स्क्वेअर. ओके, प्लस यांचा मल्टिप्लिकेशन करून घ्या. 2 5 चा 10 आणि 10 6 चा 60. यांची पूर्ण जो काही आहे हे यांची काय होणार, मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजेच काय येणार इथे 60ab प्लस या 6 चा स्क्वेअर काय आहे 36b स्क्वेअर. म्हणजे आता काय होणार, आपलं आन्सर आलेला आहे. सो आपण या ठिकाणी काय करून घेऊयात, 5a प्लस 6b द होल स्क्वेअर इक्वल टू 25a स्क्वेअर प्लस 60ab प्लस 36b स्क्वेअर. आपलं फर्स्ट एक्झाम्पलचं आन्सर आलेलं आहे. सो सेकंड एक्झाम्पल आपण बघणार आहोत, a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 द होल स्क्वेअर इक्वल टू. सो आपल्या या ठिकाणी कोणतं फॉर्म्युला यूज होणार आहे, हाच फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. ab द होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b3. हेच आपल्याला एक्झाम्पल याही ठिकाणी यूज करायचं आहे. आपण स्टार्ट करूयात सॉल्व्ह करायला. आपल्याला a अपॉन 2 प्लस b अपॉन 3 द होल स्क्वेअर या सॉल्व्ह करायचं आहे. सो फर्स्ट टर्म काय आहे आपली, a अपॉन 2 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू a अपॉन 2 इंटू b अपॉन 3 प्लस सेकंड टर्म काय दिलेली आहे आपली b अपॉन 3 द होल स्क्वेअर. या ठिकाणी आपली ही एक्सपान्शन झालेलं आहे. तो आपण ह्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. सो काय करता येईल आपल्याला, a अपॉन 2 स्क्वेअर प्लस या ठिकाणी हे 2 आणि हे 2 कॅन्सल होतील
राहत आहे का या ठिकाणी ए बी राहत आहे. सो ए बी अपॉन 3 प्लस बी अपॉन 3 होल स्क्वेअर. आपलं काय सॉरी ह्या 3चा स्क्वेअर आहे आणि 4चा स्क्वेअर आहे आपल्याला. सॉरी या ठिकाणी आपल्याला 4चा स्क्वेअर करायचा आहे. 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. आपला आन्सर या ठिकाणी येऊन जाईल. सो ए अपॉन 2 प्लस बी अपॉन 3 होल स्क्वेअर इक्वल टू ए अपॉन 4 होल स्क्वेअर प्लस ए बी अपॉन 3 प्लस बी अपॉन 9 होल स्क्वेअर. आपलं आन्सर आलेलं आहे. लक्षात आलं. थर्ड एक्झाम्पल 2p मायनस 3q द होल स्क्वेअर. या ठिकाणी आता आपल्याला जो काही आपला सेकंड फॉर्म्युला होता तो आपल्याला यूज करायचा आहे. मीन्स ए मायनस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस आहे म्हणून आपल्याला मायनस साइन घ्यायचे 2ab प्लस बी स्क्वेअर. आपल्याला या मायनसचा जो आपला हा फॉर्म्युला आहे ए मायनस बीचा या ठिकाणी आपल्याला फक्त एंडिंग पॉईंटला प्लस साइनच घ्यायचा आहे ॲज इट इज फर्स्ट फॉर्म्युला सारखं. सो आपल्याला आता सॉल्व्ह करूयात. 2p मायनस 3q द होल स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म काय आहे आपली 2p स्क्वेअर मायनस 2 इंटू 2p इंटू 3q प्लस सेकंड टर्म काय आहे 3q स्क्वेअर. आलं लक्षात. हा सॉल्व्ह करायला घेऊत आपल्याला. आता हा 2चा स्क्वेअर आहे म्हणजेच 4p स्क्वेअर असेल आपला मायनस 2 आणि 2 4 इंटू 3 12pq प्लस 3चा स्क्वेअर काय आहे आपला 9q स्क्वेअर. आपला आन्सर आलेला आहे. सो आपलं काय म्हणता येईल इथं 2p मायनस 3q द होल स्क्वेअर इक्वल टू 4p स्क्वेअर मायनस 12pq प्लस 9q स्क्वेअर. आपलं आन्सर आलेलं आहे. फोर्थ एक्झाम्पल x मायनस 2x द होल स्क्वेअर. या ठिकाणी पण आपल्याला वरचाच फॉर्म्युला यूज करायचा आहे. ए मायनस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपला यूज होणार आहे. तो आपण स्टार्ट करूयात. x मायनस 2x द होल स्क्वेअर इक्वल टू फर्स्ट टर्म काय आहे आपली एक्स स्क्वेअर. तो आपण एक्स स्क्वेअर घेऊत मायनस 2 इंटू एक्स इंटू 2x प्लस सेकंड टर्म 2x स्क्वेअर. आले लक्षात. सो एक्स स्क्वेअर राहील मायनस यातले एक्स आणि हे एक्स कट होतील राहतील काय आपले 2 म्हणजेच काय राहील आपलं 4 2 2 जा 4 म्हणजे मायनस 4 राहील प्लस 2x आहे म्हणजे काय असेल आपलं 4x स्क्वेअर. सो आपलं काय आन्सर आलेलं आहे मग x मायनस 2x इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4 प्लस 4 इंटू एक्स स्क्वेअर. हे आपलं आन्सर आलेलं आहे. फिफ्थ नंबरचं क्वेश्चन पाहून घेऊत आपण. एक्स प्लस बी वाय होल स्क्वेअर. सो आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या फॉर्म्युला जो काही आपला यूज करतोय आपण त्या फॉर्म्युल्यानुसार जर आपण ह्या प्रॉब्लेम जर मांडला तर आपलं एक्सपान्शन व्यवस्थित निघतं. सो स्टार्ट ए एक्स प्लस बी वाय होल स्क्वेअर. फर्स्ट टर्म काय आहे आपली ए एक्स स्क्वेअर प्लस 2 इंटू ए एक्स इंटू बी प्लस सेकंड टर्म काय आहे आपली बी स्क्वेअर. सॉरी बी वाय आहे ना आपले या ठिकाणी बी वाय स्क्वेअर या ठिकाणी झाले. सो आपलं काय येईल इथं एक ए एक्स स्क्वेअर प्लस 2axb काय येईल आपलं 2ab घेऊयात या ठिकाणी ab xy ओके प्लस बी वाय स्क्वेअर म्हणजे काय असतो माहितीये बीचा स्क्वेअर आणि वायचा स्क्वेअर याही ठिकाणी आपलं झालं इथं स्क्वेअर लिहायचं राहिले ए स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर यांचं काय होणार ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर या ठिकाणी पण बी स्क्वेअर वाय स्क्वेअर. सो आपला आन्सर आलेला आहे ए एक्स प्लस बी वाय द होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस 2b एक्स वाय प्लस बी स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर.
हे आपलं आन्सर आलेलं आहे. सो 6 नंबरचा क्वेश्चन पाहून घेऊत आपण. काय आहे आपलं 6 नंबरचं एक्झाम्पल, 7m - 4 होल स्क्वेअर इक्वल टू. या ठिकाणी आपल्याला कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, a - b होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर - 2ab प्लस b स्क्वेअर. ओके, सो या ठिकाणी आपली फर्स्ट टर्म काय आहे, 7m - 4 होल स्क्वेअर इक्वल टू 7m स्क्वेअर मायनस 2 इंटू 7m इंटू 4. ओके, प्लस बी स्क्वेअर म्हणजे काय असेल, आपली सेकंड टर्म असेल 4 स्क्वेअर. 7चा स्क्वेअर काय आहे आपला 49m स्क्वेअर मायनस यांची मल्टिप्लिकेशन करा, 2 7 14 आणि 14 4 56. ओके, हा काय आहे एम एस इट इज घ्यायचा आहे. 4चा स्क्वेअर काय आहे 16 स्क्वेअर. ओके, सो 7m - 4 होल स्क्वेअर इक्वल टू 49m स्क्वेअर मायनस 56m प्लस 16 स्क्वेअर. आपला आन्सर आलेला आहे. तर आपण 7 नंबरचं एक्झाम्पल बघूया. x प्लस 1/2 द होल स्क्वेअर इक्वल टू. आपल्याला काय करावं लागेल आता, फॉर्म्युला कोणता घ्यायचा आहे, a प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. x प्लस 1/2 द होल स्क्वेअर इक्वल टू, फर्स्ट टर्म काय आहे आपली x स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्म स्क्वेअर. ओके, सो x स्क्वेअर ॲज इट इज 2 2 कट होईल. सो काय येईल या ठिकाणी आपलं x राहील, x मल्टिप्लाय x असेल, xच येईल प्लस 1/2 2चा स्क्वेअर काय आहे 4. ओके, 4 स्क्वेअर. या ठिकाणी इथे स्क्वेअर येईल, 1चा स्क्वेअर हा 1च असतो. आपलं x प्लस 1/2 होल स्क्वेअर इक्वल टू x स्क्वेअर प्लस x प्लस 1/4 स्क्वेअर. ओके, आपला आन्सर आलेला आहे. 8 नंबरचा क्वेश्चन आहे, सॉरी एक्झाम्पल. या ठिकाणी 4चा स्क्वेअर येणार नाही, 1चा स्क्वेअर 1, 2चा स्क्वेअर 4. ओके, आता आपण काय पाहणार आहोत, a मायनस 1/2 a स्क्वेअर. सो काय करणार आहोत या ठिकाणी, a मायनस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला घेणार आहोत, a स्क्वेअर मायनस 2ab प्लस b स्क्वेअर. फर्स्ट टर्म काय आहे आपली a स्क्वेअर मायनस 2a इंटू 1/2 a प्लस 1/2 a स्क्वेअर. ओके, सो आपलं काय होईल या ठिकाणी a कट होईल. ओके, सो काय येईल a स्क्वेअर मायनस 2 ॲज इट इज प्लस 1/2 a स्क्वेअर. आपला आन्सर आलेला आहे. सेकंड क्वेश्चन आपण आता पाहणार आहोत. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द ऑप्शन्स गिवन बिलो इज द स्क्वेअर ऑफ बायनॉमियल. या ठिकाणी आपल्याला हा स्क्वेअर्स ऑफ द बायनॉमियल दिलेला आहे, त्याचं आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि या ऑप्शन मधून आपलं राईट आन्सर आपल्याला फाइंड करायचं आहे. सो आपण काय केलं आहे, आता हा मी घेतलेला आहे बायनॉमियल 8 मायनस 1/2 x ब्रॅकेट क्लोज. सो आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल, आता a प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज होईल. तर आपल्याला काय दिलेली आहे, a ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि b ची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. त्यांनी a ची व्हॅल्यू काय असेल आता 8 असेल आणि b ची व्हॅल्यू काय असेल 1/2 x असेल. आता या व्हॅल्यूनुसार आपल्याला काय करायचं आहे, एक्सपान्शन करायचं आहे. आपण काय करूयात, आता एक्सपान्शन करायला घेऊयात. 8 मायनस 1/2 x इक्वल टू, आता काय करावं लागेल आपल्याला a स्क्वेअर नुसार 8चा स्क्वेअर घ्यावा लागेल, सॉरी 8चा स्क्वेअर प्लस 2 इंटू 8 इंटू सेकंड टर्म काय आहे 1/2 x प्लस आपला बी स्क्वेअर काय आहे म्हणजे सेकंड टर्म काय आहे 1/2 x. ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपलं काय करता येईल, आता 8चा स्क्वेअर काय असेल आपला 64. ओके, मायनस यांची मल्टिप्लिकेशन करून घ्या 16 अपॉन x. ओके, प्लस 1/2 x स्क्वेअर. ओके, 64 स्क्वेअर. आपलं काय आलेलं आहे आन्सर, सो 8 मायनस 1/2 x इक्वल टू 64 स्क्वेअर मायनस 16x प्लस 1/2 x स्क्वेअर. ऑप्शन मध्ये कुठे दिसत आहे, हा थर्ड ऑप्शनला दिसत आहे. सो आपला आन्सर काय असेल थर्ड ऑप्शन. ओके,
थर्ड क्वेश्चन आहे ऑफ विच ऑफ द बायनॉमियल्स गिवन बिलो इज m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14 mn pq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर. आपल्याला काय केलं आहे या क्वेश्चन मध्ये एक एक्सपान्शन दिलेलं आहे. आता ह्या एक्सपान्शन नुसार आपल्याला स्क्वेअर्स ऑफ द बायनॉमियल फाइंड करायचं आहे. आतापर्यंत आपल्याला बायनॉमियल्स मिळत होते आणि आपण त्याचं एक्सपान्शन करत होतो, बट त्यांनी आता या क्वेश्चन मध्ये एक्सपान्शन दिलेलं आहे. सो आपल्याला बायनॉमियल फाइंड करायचं आहे. आपण स्टार्ट करूया. त्यांनी काय केलेलं आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत, त्यामधून आपण राईट ऑप्शन्स चूज करायचा आहे. तर आपण स्टार्ट करूयात सॉल्व्ह करायला. m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस 14mn pq प्लस 49 p स्क्वेअर q स्क्वेअर हे आपलं एक्सपान्शन दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. आपण काय करूयात आता ह्याला सॉल्व्ह करूयात. m स्क्वेअर n स्क्वेअर प्लस हे 14 कसं आलं असेल 7mn pq प्लस 7mn pq मीन्स काय आलं असेल 14mn pq. आपण काय करूयात 7mn pq प्लस 7mn pq प्लस आपला सेकंड टर्म काय आहे 49 p स्क्वेअर q स्क्वेअर. ओके, ॲज इट इज आपण हे ॲज इट इज घेतलं आहे आणि ही सेकंड टर्म्स पण ॲज इट इज घेतलेला आहे. आपण 14mn pqचं एक्सपांड केलं आहे 7mn pq प्लस 7mn pq. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. तर आपण काय करूयात आता हे जे आहेत ह्या 2 टर्म आणि यातील ह्या 2 टर्म आपण करून घेऊयात. आलं लक्षात. ह्या 2 टर्म घेऊयात आधी आणि नंतर ह्या 2 टर्म घेऊयात. आता यामध्ये कॉमन काय निघेल mn आणि हे mn. मग आपण एकदा कॉमन घेऊयात. mn घेतलं. नेक्स्ट आता यामधलं एक mn आपण घेतलेलं आहे. राहते काय मागे एक mn राहते म्हणजेच n एक मागे राहते. ओके, आता या ठिकाणी काय आहे 7 आहे. mn तर आपण ऑलरेडी एक घेतलेला आहे म्हणजे इथे mn राहणार का नाही राहणार. मग 7 pq घेऊयात आपण. ओके, आपली ही फर्स्ट टर्म सॉल्व्ह झाली. प्लस घेऊयात. आता हे 7 आहेत या ठिकाणी आणि यामध्ये पण 7 स्क्वेअर काय असतो 49 असतो म्हणजे यातला एक 7 हा आपला कॉमन निघेल कारण की इथे mn आणि pq कॉमन आपल्याला यामध्ये पण pq आहे आणि यामध्ये पण pq आहे. पण आपल्याला कॉमन pq तर घ्यायचंच आहे परंतु याच्यामध्ये 7 एक कॉमन निघेल. हा 7 आणि यातला एक 7 म्हणजे काय येईल 7pq असं कॉमन निघेल. ओके, आलं लक्षात. आता यामध्ये काय राहते mn राहते सो आपण mn घेऊ प्लस. ओके, याच्यामध्ये pq आहे पण आपण या ठिकाणी pq घेतलेला आहे म्हणजे pq राहील का आता नाही राहणार. प्लस आता यामधील 7 आपण एकदा घेतलेत मग राहतात एकदा 7. ओके, यातले pq एकदा घेतलेत मग राहिले काय आपले एकदा pq राहिले. लक्षात आलं तुमच्या. हा, आता बघा आता हे mn आणि हे mn यांचं एकदा ब्रॅकेट तयार होईल म्हणजे काय होईल mn प्लस 7pq. ओके, यांचा ब्रॅकेट जे काय ब्रॅकेटच्या बाहेर होते त्यांचा आपण एक ब्रॅकेट केला प्लस आता काय राहिले आपलं mn 7pq mn 7pq. आले लक्षात. म्हणजे हे दोनदा mn आहेत आणि दोनदा 7pq आहेत. मग आपण काय करणार आहोत एकदाच घेणार आहोत mn प्लस 7pq. आलं लक्षात. म्हणजे हे 2 ब्रॅकेट आपले तयार झाले. मग काय करता येईल आता या ठिकाणी mn आहे म्हणजेच काय करता येईल mn दोनदा आले आहे म्हणून आपण एकदा घेऊ mn घेणार. 7pq आहेत म्हणून एकदा 7pq घेणार आहोत आणि द होल स्क्वेअर घेणार आहोत आपण. ओके, आपला आन्सर आलेला आहे. आपण आता जे काही आपल्याला 4 ऑप्शन आहेत त्या ऑप्शन पैकी आपलं कोणतं ऑप्शन राईट आहे ते आपण पाहणार आहोत. 4 नंबरचा ऑप्शन आपलं राईट आहे. ओके, लक्षात आलं. हा आपला 3rd नंबरचा जो क्वेश्चन होता तो आपला कंप्लीट झालेला आहे. तुम्ही प्रॅक्टिस करा तुमच्या लक्षात येऊन जाईल. 4th नंबरचा क्वेश्चन आहे यूज एक्सपान्शन फॉर्म्युला टू फाइंड द व्हॅल्यूज. आपल्याला एक्सपान्शन फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि दिलेले जे काही नंबर्स आहेत त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे आहेत. सो फर्स्ट व्हॅल्यू काय आहे आपली 997 ब्रॅकेट स्क्वेअर. तो आता आपल्याला काय करावं लागेल आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल तो बघा. आता हे 997 जे आहेत हे ना 1000 ला 3 ने कमी आहेत म्हणजे काय करता येईल आपल्याला या ठिकाणी 1000 ओके मायनस 3 1000 ला -3 ने काय आहेत कमी आहेत. ओके, या ठिकाणी आपलं झालेलं आहे. सो आपण काय करणार आहोत a मायनस बी स्क्वेअर. का आपल्याला a मायनस बी स्क्वेअर का घ्यायचा आहे कारण की आपण 1000 ला 3 मायनस कमी आहेत म्हणून आपण या ठिकाणी मायनसचा फॉर्म्युला घेतलेला आहे इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो या फॉर्म्युल्यानुसार आपल्याला हे मांडून घ्यायचं आहे. a स्क्वेअर म्हणजे काय असेल आपला 1000 स्क्वेअर असेल. ओके, प्लस 2 इंटू a काय 1000 आहे इंटू मायनस 3 हे सॉरी 3 प्लस 3 स्क्वेअर. ओके, काय येणार आपलं हा 1000चा स्क्वेअर म्हणजे काय आहे 3 झिरो आहेत म्हणून 6 झिरो घ्यायचे 1 2 3 4 5 6 1 प्लस यांची मल्टिप्लिकेशन करा 3 2 जा 6 आणि हे 3 झिरो ॲज इट इज प्लस 3चा स्क्वेअर काय आहे 9 आहे. सो यांची ॲडिशन करा काय येणार यांची ॲडिशन 9,94,009 येईल. सेकंड एक्झाम्पल आपण पाहणार आहोत 102 द होल स्क्वेअर इक्वल टू आता काय करावं लागेल आपल्याला 100 आहेत आणि 100च्या पुढे किती आहेत 2 आहेत म्हणून आपण काय करणार 100 प्लस 2.
ओके, ब्रॅकेट स्क्वेअर. सो आपल्या या ठिकाणी ए प्लस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज होणार आहे. काय करता येईल आपल्याला 100 स्क्वेअर प्लस 2 इंटू 100 इंटू 2 प्लस 2 स्क्वेअर. सो या ठिकाणी काय आहेत 2 0 आहेत त्याचा स्क्वेअर आहे म्हणून 4 0 घेणार आहोत आपण 1 प्लस 2 2 जा 400. ओके, प्लस 2 चा स्क्वेअर काय आहे 4 आहे. आलं लक्षात. यांची ॲडिशन करा. काय येईल ॲडिशन 10,404. ओके, थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं 97 द होल स्क्वेअर. आता काय 100ला काय आहेत 3 कमी आहेत म्हणजेच 100 मायनस 3. ओके, द होल स्क्वेअर. आपल्याला काय फॉर्म्युला यूज करावा लागेल ए मायनस बी द होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, फर्स्ट टर्म काय आहे आपली 100 स्क्वेअर प्लस मायनस आहे ए मायनस बी आहे म्हणून आपल्याला मायनस घ्यायचा फॉर्म्युला मधून 2. फर्स्ट टर्म काय आहे आपली 100 इंटू 3. सेकंड टर्म 3 आहे प्लस 3 स्क्वेअर. ओके, आलं या ठिकाणी आपलं. सो आता याचं काय आहे 100चा स्क्वेअर आहे म्हणजे आपल्याला 4 0 घ्यायचे आहेत मायनस 2 3 जा 6 म्हणजे 600 झाले आपले 2 ॲज इट इज प्लस 3चा स्क्वेअर काय आहे 9. यांची ॲडिशन करून घ्या. किती येईल यांची ॲडिशन सॉरी आधी मल्टिप्लिकेशन करावं लागेल 1000 मधून 600 मायनस करा. किती येतील आपले 9400 येतील आणि प्लस 9 म्हणजेच काय येईल आपलं 9409. आपलं काय होईल आन्सर निघेल. आता फोर्थ नंबरचा एक्झाम्पल बघून घ्या तुम्ही 1005 द होल स्क्वेअर इक्वल टू काय आहे 1000 प्लस 5 आहेत म्हणून आपण काय करणार आहोत 1000 प्लस 5 होल स्क्वेअर. ए प्लस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज होईल ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सो ए काय आहे आपला 1000 आहे आपण 1000 स्क्वेअर करणार आहोत प्लस 2 इंटू 1000 इंटू 5 प्लस 5 स्क्वेअर. ओके, 1000चा स्क्वेअर आहे म्हणजे किती झिरो आहेत 1000 वरती सॉरी 1 2 3 म्हणजे 6 झिरो घ्यायचे 1 2 3 4 5 आणि 6000. ओके, प्लस 2 5 चा 10 किती झिरो आहेत 3 म्हणजे 1 2 3. ओके, 10,000 प्लस 5चा स्क्वेअर काय आहे 25. यांची ॲडिशन करून घ्या. काय येईल यांची ॲडिशन 10,025. आपला हा प्रॅक्टिस सेट या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. आय होप हा प्रॅक्टिस सेट तुम्हाला समजला असेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.